संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी देणारा हाच तो धनंजय मुंडे आहे. आणि धनंजय मुंडे यांना संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे वेळोवेळी सांगत आहेत की तू जर सुपारी दिली नाही तर तू नार्को टेस्टसाठी तयार राहा आणि तू अर्ज दे. परंतु नार्को टेस्टसाठी धनंजय मुंडे हे तयार होत नाहीत असं आज तरी दिसत आहे. मित्रांनो, नेमकं मनोजदादा जरांगे पाटील यांनी काय भाष्य केलं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, गेल्या 2 महिन्यापासून धनंजय मुंडे आणि जे काही मराठा आरक्षणाचे जनक संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामध्ये तू मैमय चालू आहे. त्या मध्ये धनंजय मुंडे यांनी 2-4 लोकांना सुपारी दिली की संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना संपवण्याची ती सुपारी होती आणि ती कसं संपवायचं ते पण त्यांनी त्या प्लॅनमध्ये सांगितलं होतं. मित्रांनो, मनोजदादा जरांगे पाटील हे 5 कोटी लोकांचं काळीज आहे. 5 कोटी मराठ्यांनी त्यांना आपला राजा मानला आहे आणि याच राजाची हत्येची सुपारी जर कोण दिली असेल तर ती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. मित्रांनो, ते सिद्धही झालं आहे. कारण ज्या लोकांना धनंजय मुंडे यांनी हत्याची सुपारी दिली होती त्या हत्या ज्या वेळेस ते आरोपी पकडले गेले आणि त्यांनी ते मान्य केलं की हो, आम्हाला 2.5 कोटी रुपयाची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली होती. परंतु कशी दिली होती ते पण सांगितलं आणि का दिली होती ते पण सांगितलं. मित्रांनो, मनोजदादा जरांगे पाटील यांच्या अन्नामध्ये गोळ्या टाकायच्या आणि तसं नाही जमलं तर त्यांना ॲक्सिडेंटमध्ये मारायचं असं धनंजय मुंडे यांनी अशी सुपारी 2.5 कोटीची दिली होती. परंतु ज्या वेळेस हे आरोपी पकडले गेले त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं की होय, आम्ही धनंजय मुंडेकडून सुपारी घेतली होती. आणि म्हणूनच मनोजदादा जरांगे पाटील यांनी खालच्या शब्दामध्ये टीका केली आहे. तू जर सुपारी दिली नाही तर तू नार्को टेस्टसाठी का तयार होत नाहीस? मी नार्को टेस्टसाठी माझा अर्ज दिला आहे आणि तू पण दे. परंतु धनंजय मुंडे हे नार्को टेस्टसाठी तयार होत नाहीत असं आज प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे. मित्रांनो, म्हणूनच मनोजदादा जरांगे पाटील यांनी खालच्या शब्दामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली की ती टीका आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितली आहे. कारण आमचं काम आहे समाजासमोर पोहोचणं आणि जी काही चर्चा दोघांमध्ये होत आहे ती वेळोवेळी महाराष्ट्राला न शोभणारी आहे किंवा धनंजय मुंडे यांनी ते चॅलेंज स्वीकारलं पाहिजे आणि आपला अर्ज करून सिद्ध केलं पाहिजे की मी मनोज जरांगे पाटील यांना मारण्याची सुपारी दिली नाही. मित्रांनो, मनोजदादा जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.